झालीच पाहिजे. सरपंचाला संरक्षण मिळालंच पाहिजे. आरोपीला अटक झालीच पाहिजे. लोकनियुक्त सरपंच मान्य सौ दीपालीताई प्रवीण फरगडे यांना पोलीस संरक्षण मिळण्याबाबत अर्ज देण्यात आला आहे. भैरवनाथ नगर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर येथील लोकनियुक्त बिनविरोध सरपंच आहेत. गावातील काही गुंड प्रवृत्ती प्रत्येक मासिक मीटिंग तसेच ग्रामसभेच्या वेळी ग्रामपंचायत मला सदस्यांना आणि ग्रामस्थांना दमदाटी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आम्हाला ग्रामपंचायत कामकाज करणे अवघड झालेले आहे. तसेच सरपंच या नात्याने मी काही बोलण्यास गेले तर मला जीवे मारण्याच्या धमक्या देतात. त्यामुळे मला ग्रामपंचायत कामकाज करण्यासाठी पोलीस संरक्षणाची आवश्यकता आहे. तरी मला पोलीस संरक्षण मिळावे ही विनंती करण्यात आली आहे. यावेळी सौ दीपालीताई प्रवीण फरगडे, श्रीमती विमल बाबासाहेब थोरात, सौ कांता सुभाष शेळके, सौ सीमा सुनील शिंदे, सौ बेबी फरगडे, जीवन दत्तात्रय कांदे, संकेत विजय फरगडे, गौरव साईनाथ देसाई, विवेक रावसाहेब दळे, कुणाल राजेंद्र चौधरी, नितेश राजू राऊत, शुभम राजेंद्र फरगडे, संकेत आप्पासाहेब सांगळे, रोहित हनुमंत मुठे, प्रमोद जगन्नाथ फरगडे, प्रवीण बाबूराव फरगडे, पांडुरंग तात्याबा लबडे, वैष्णव विजय शिंदे, सुशील सुभाष शेळके, प्रवीण फरगडे आदी उपस्थित होते. आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे. मॅडम तुम्ही इथं कशासाठी आलात? मी इथं तक्रार दाखल करायला आली आहे. आमच्या चालू मीटिंग मध्ये वसंत पाराजी देवकर या दरवेळेस चालू मीटिंग मध्ये दारू पिऊन येऊन महिलांना त्रास देतोय. आज तर त्याने आरोप करून पुन्हा मला धमकावलं पण आहे. म्हणून मी मला संरक्षण मागण्यासाठी इथं आलेली आणि आयुक्तांकडे इथं तक्रार करण्यासाठी मी इथं आली. ग्रामसेवक आपले वारंवार या भैरवनाथनगर ग्रामपंचायत मध्ये गेल्या वर्षापासून या महिला सरपंच आहे, जिल्हा अध्यक्ष आहे, महिला जिल्हा अध्यक्ष यांना त्यांच्या जिल्ह्याच्या सरपंचाच्या सेवेसाठी बाहेर पडावं लागतं आणि तालुक्यावाईज फिरावं लागतं. पण आमच्या गावात एक सदस्य गेल्या वर्षापासून महिलांना त्रास देऊ राहिला. 15 सदस्य आपल्या 9 महिला आहे त्याच्यामध्ये आणि प्रत्येक मिटिंग आलं का धमकायचं. आज तर हाईट झाली, आज तर त्याने गुंडच बोलले होते. ते म्हणे तुमचं संतोष देशमुख करून टाकतो म्हणे आणि येऊन अंगावर धावायचा, सदस्य अंगावर धावायचा. मी घरी होतो, मला म्हणे गडबडल्या आमच्या सरपंच मॅडम म्हणे लवकर या तुम्ही, हा यांनी गुंड बोलले म्हणे मला मारण्यासाठी. म्हणजे जर असा जर प्रकार असला तर हे काय करणार आहे मला सांगा तुम्ही. महाराष्ट्र सरकारने दखल घेतली पाहिजे का? त्या संतोष देशमुखचं कसं हत्या झाली त्याची आणि त्याच्या एका शरीराचे कसे पाठ केले तसे आमच्या गावात करणार आहे का? हे माझा पहिला सवाल आहे. आणि आम्ही पोलीस स्टेशनला आलो इथं, आता पीआयला म्हटलं आमची तक्रार घ्या. साहेब म्हणते पहिले तुम्ही आम्हाला बंदोबस्त द्या. साहेब म्हणते आमच्याकडे बंदोबस्त काम नाही, तुम्ही तिकडे येऊ शकता. वागणूक पण चांगली भेटली पाहिजे ना. मग तिथं जर त्यावेळेस जरी त्या संतोष देशमुखला लवकर पोलीस जागेवर गेले असते किंवा लवकर न्याय भेटला असता तर ही आजची ती परिस्थिती त्याची झाली नसती. तशी आमची परिस्थिती करायची आहे का? हे माझा सवाल आहे. आमचं म्हणणं आहे का ह्या महिला सरपंच आहे, जिल्ह्याचे अध्यक्ष आहे, तातडीने याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि संरक्षण महिलांना हे जिल्हा अध्यक्षांना सरपंच संरक्षण तातडीने आपल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो का तुम्ही लवकर या विषयात लक्ष घाला. अन्यथा आम्हाला जिल्हाभर आंदोलन करावं लागेल. नाहीतर या गावामध्ये पूर्ण गावामध्ये गाव पेटल्याशिवाय राहणार नाही आणि जिल्हाभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. याची दखल घ्यावा. आज आमचे भैरवनाथ नगरचे लोकनियुक्त सरपंच फरगडेताई यांना आज त्यांच्या गावामध्ये जे मासिक मीटिंग असताना त्या मासिक मीटिंग मध्ये काही गावगुंडांनी इथं ते येऊन आरेवरेची भाषा केली आणि दम दिला का तुमचा आम्ही संतोष देशमुख करू. म्हणजे हे कायद्याचं राज्य आहे का गुंडाचं राज्य आहे अशी परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. आणि तुम्ही आताच बघितलं तर बीडचं प्रकरण बघा तुम्ही. मसाजोगचे सरपंच त्यांना वेळेस जर पोलिसांनी संरक्षण वगैरे दिलं असतं तर त्यांचा आज जीव वाचला असता. म्हणजे अशी परिस्थिती जर एखाद्या महिला सरपंच जर एखाद्या गावात चांगलं काम करीत असताना जर काही गावगुंड लोक तिथे येऊन जर तुमचा संतोष देशमुख करू, नीट काम करा, असं करा तसं करा म्हणजे धमकी देतात आणि शिवीगाळ करतात. मग पहिलं काम काय असतं तर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी असतं. पोलिसांना सर्व मध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि येथील जे फरगडे असतो आपले भैरवनाथनगरचे लोक इथं निवेदन देण्यासाठी आले होते. आणि इथं आता तुम्ही बघितले असं तुम्ही चॅनलच्या मार्फत कशी परिस्थिती होती. म्हणजे जर एखाद्या सरपंचाला जर असं काम सरपंच बेरात्री कोणाकडे जावं लागतं, काही करावं लागतं, त्याला उद्या हिंडणं फिरणं आणि उलट त्या सरपंच युनियनच्या अध्यक्ष आहे महिला, कारण त्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांना फिरावं लागतं. म्हणून त्यांची मागणी आहे का जर मला आत्ताच माझ्या गावात असा त्रास होत असेल तर भविष्यात त्यांना जर खूप फिरणं आहे
तर त्यांना असा त्रास होईल पुढे भविष्यामध्ये. तर त्यांना त्यांच्या जे सर्व सदस्य महिला आलेल्या आहेत त्यांनी महिलांनी विनंती केली त्या निवेदनाद्वारे तर त्यांना पोलीस संरक्षण मिळण्यात यावे. तर साहेबांनी सांगितलं का तुम्ही वरिष्ठाकडे जा आणि वरिष्ठाकडून संरक्षण मागा, पण प्रथम पायरी ही असते, इथून निवेदन तिकडे जात असतं, म्हणून त्यांनी प्रथम इथं दाखल केलेलं आहे. तर माझी प्रशासनाला विनंती आहे का जर तुम्ही यांना संरक्षण दिलं नाही तर उद्या यांची अशी परिस्थिती नको व्हायला संतोष देशमुखांनी. तर वेळोवेळी त्यांनी पोलीस संरक्षणाला अनेक वेळा इथं 2-3 वेळा तक्रार दिलेला आहे, तर तक्रारचं काही निष्पन्न झालेलं नाही. करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.